रामकृष्ण हरी. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. अध्याय 10. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 10. विभूती योग. भाग 1. नमो विशदबोधविग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतमसूर्या अपरिमिता परमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला. नमो जगदखिल पालना मंगळमणिनिधाना सज्जनवनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवेभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह कणेषु जय दे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकाही आथी. जी दैविकी उदार वाचा जय उद्देशु दे नाभिकाराचा तै नवरस सुधाब्दीचा ठावो लाभे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेसी. एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी करणे का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. परिशुद्ध अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यास चतुर असलेल्या विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या परावाणीला विषय न होणाऱ्या स्वरूपस्थितीरूपी श्रीशी विलास करणाऱ्या श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो. जो संसाररूपी अंधकाराचा म्हणजे अज्ञानाचा नाश करणारा जणू सूर्यनारायण आहे, ज्याचे सामर्थ्य श्रेष्ठ आणि अमर्याद आहे. त्रिपुटीरहित ज्ञानरूप जी चौथी अवस्था त्या तारुण्यात असलेल्या तूर्य अवस्थेशी लीलाविलास करणाऱ्या अशा श्री गुरुराया तुला नमस्कार असो. सर्व जगाचे पालन करणारा जो कल्याणरूप मंगलकारक रत्नांचा ठेवा आहे, ज्याचे स्वरूप आराधना करण्यास योग्य आहे, जो भक्तरूपी वनातील चंदन आहे आणि पूज्य शिवलिंग आहे, अशा तुला माझा नमस्कार असो. ज्ञानरूपी चित्ताच्या चकोराला आल्हाद देणाऱ्या चंद्रा आत्मानुभावाचा राजा असलेल्या श्रुतींमध्ये वर्णन केलेल्या सिद्धांताच्या सागरा मदनाचा नाश करणाऱ्या अशा तुला माझा नमस्कार असो. शुद्ध भावाने प्रेममय भजन करण्यास योग्य असणारे संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा भेद करणारे सिंह विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणाऱ्या गुरुराया तुला माझा नमस्कार असो. तुमचा अनुग्रहरूपी गणेश जेव्हा आपला कृपाप्रसाद देतो तेव्हा लहान मुलांना देखील अध्यात्मातील सूक्ष्म सिद्धांताचे ज्ञान प्राप्त होण्यास सुरुवात होते. गुरुरायांच्या उदार अशा वाणीने जेव्हा अभयवचन प्राप्त होते तेव्हा नवरसरूपी अमृतमधुर सागराची खोली मोजता येते. जेव्हा आपली प्रेमस्वरूप सरस्वती मुक्याचाही स्वीकार करते तेव्हा तो बृहस्पती बरोबर देखील वादविवाद करू शकतो. हे असो महाराज, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी होते किंवा ज्याच्या मस्तकावर आपण वरदहस्त ठेवता तो जीवरूप असूनही सतचित आनंदरूप शिवाशी ऐक्य पावतो. एवढी श्रेष्ठ अवस्था ज्यांच्या सामर्थ्याने प्राप्त होते त्यांचे ते अलौकिक सामर्थ्य मी कोणत्या शब्दांनी वर्णन करू. सूर्याचे अंग चकचकीत करण्यासाठी त्याला उठणे लावता येईल काय. केऊता कल्पतरुवरी फुलवरा कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा कमणे वासी कापुरा सुवासुदेवो. चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केऊते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी.
तैसे श्री गुरूंचे महिमान, आकळी ते केक असे साधन, हे जाणून यामिया नमन निवांत केले. जरी प्रज्ञेचे अथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. का 15.5 या रजतवणी, तैशी स्तुतीची बोलणी, उगी याची माथा ठेवी जे चरणी, हेची भले. मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून श्रीकृष्ण अर्जुन संगमी, प्रयाग वटू जाहलो. मागा दूध दे म्हणतलियासाठी, आघविया क्षीराब्धीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धूर्जटी ठेविली जैसी, ना तरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कवतिके, बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. तैसी जे ब्रह्मविद्या रावो, सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो, ते भगवद्गीता वो विएगावो ऐसे केले. जे बोलनियाचे राणी हिंडता, नायकी जे फळली या अक्षराची वार्ता, परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. होती देह बुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली ओवरी, मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. कल्पवृक्षाला फलद्रूप होण्यासाठी त्याला मोहर फुटावयास पाहिजे का? क्षीरसागराचा पाहुणचार कशाने बरे करावा? कापुराला कोणत्या वासाने सुगंध द्यावा? चंदनाला कोणत्या सुगंधी द्रव्याची उटी लावावी? अमृताला कसे बरे शिजवावे? आकाशावरती कसा बरे मंडप उभारावा? त्याप्रमाणे श्रीगुरूंचे महिमान जाणता येईल असे कोणते बरे साधन आहे? अर्थात असे साधनच नाही, हे जाणून मी काही न बोलता शांतपणे त्यांना नमन केले. बुद्धीच्या आधारे श्री गुरूंच्या सामर्थ्याचे वर्णन करू म्हटले तर ते माझे करणे मोत्यांना चकाकी येण्यासाठी अभ्रकाचे पूट दिल्याप्रमाणे होईल, अथवा 15.5 दराच्या शुद्ध सोन्याला जसा चांदीचा मुलामा द्यावा त्याप्रमाणे हे स्तुतीचे बोलणे होणार आहे. यासाठी काहीही न बोलता श्री गुरूंच्या चरणकमळांवर मस्तक ठेवणे हेच बरे, असा विचार करून ज्ञानेश्वर महाराज श्री गुरूंस म्हणाले, अहो महाराज, तुम्ही माझ्याकडे प्रेमाने आत्मीयतेने पाहिले म्हणून मी श्रीकृष्ण अर्जुन संवादरूपी त्रिवेणी संगमातील प्रयाग क्षेत्रातील वड झालो आहे. पूर्वी मला दूध पाहिजे असे उपमन्यूने म्हटल्यावर शिवशंकरांनी ज्याप्रमाणे सर्व क्षीरसागराची वाटी करून त्या उपमन्यूसमोर जशी ठेवून दिली, वडिलांनी मांडीवरून ढकलून दिल्यामुळे रुसून बसलेल्या ध्रुव बाळास वैकुंठनायक महाविष्णूने अढळपद देऊन जसे समजावले, त्याप्रमाणे गीता जी ब्रह्मविद्येचा राजा आहे आणि सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे, ती भगवद्गीता मी प्राकृत ओवीछंदामध्ये गावी अशी प्रेरणा श्री गुरूंनी दिली. शब्दरूपी अरण्यामध्ये किती भटकलो असता त्या वाचारूप वृक्षाला विचाररूप फळे आली अशी गोष्ट कधी कानांवर येत नाही. परंतु अशा माझ्या वाणीलाच श्री गुरूंनी विवेकाची कल्पलता केली. माझ्या बुद्धीने देहाशी तादात्म्य साधले होते, त्या माझ्या बुद्धीला ज्ञानानंद भांडाराची खोली केली. सातत्याने विषयांच्या मागे धावणारे माझे मन गीतार्थ रूपी सागरावर शयन करणाऱ्या महाविष्णूप्रमाणे झाले आहे. ऐसे एक एक देवाचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे, तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोजी. आता आपुलेनी कृपा प्रसादे, म्या भगवद्गीता ओवी प्रबंधे, पूर्वखंड विनोदे वाखा आणिले. प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योगू विशदू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दाऊनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानीशी प्रगटिले, पंचमी गभरिले योग तत्व, तेची षष्टा माझी प्रकट, आसनाला गोनी स्पष्ट,
जीवा आत्मभाव एकवट होती जेणे, तैसी जे योग स्थिती आणि योगभ्रष्टा जयगती, ते आघवीची उपपत्ती सांगितली षष्टी, तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी, करुणी भजती जे पुरुषोत्तमी, ते बोलिले चारही पाठी सप्त प्रश्नविधी, बोलोनी प्रयाण समय सिद्धी, एवं ते सकल वाक्यावधी अष्टमाध्यायी, मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्षे जोडे, ते आघवाची जे महाभारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्रायो साते शब्दी, तो एकलाची नवमी, म्हणून नवमीची या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया, बिहाला मग मी वाया गर्व का करू. याप्रमाणे गुरुदेवांच्या लीला आहेत. या बहुविध लीला असल्यामुळे त्यांचे संपूर्ण ज्ञान मी कसे बरे जाणू शकेन. तरी पण महाराज, धीरपणाने मी जे काही बोललो ते आपण सहन करावे. एवढा वेळ आपल्या कृपाप्रसादाने मी भगवद्गीतेच्या पूर्वखंडाचे ओवीबद्ध वर्णन काव्यशास्त्र विनोदाने केले आहे. पहिल्या अध्यायात अर्जुनास झालेल्या विषादाचे वर्णन केले आहे. दुसऱ्या अध्यायात स्पष्टपणे सांख्ययोग सांगितला आहे. तसेच ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांतील फरक दाखवून दिला आहे. तिसऱ्या अध्यायात केवळ निष्काम कर्मच कसे योग्य आहे हे सिद्ध केले आहे. चौथ्या अध्यायामध्ये तेच निष्काम कर्म ज्ञानासह सांगितले आहे. पाचव्या अध्यायामध्ये गूढ पद्धतीने अष्टांग योगाचे सिद्धांत सांगितले आहेत. तोच योग सहाव्या अध्यायात आसनापासून समाधीपर्यंत वर्णन केला आहे. जीवाशिवाचे ऐक्य कसे होईल याचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. त्याप्रमाणे योगाने सिद्ध झालेल्या पुरुषाची स्थिती आणि योगमार्गाने वाटचाल करताना मध्येच मृत्यू आलेल्यास जी गती प्राप्त होते त्याचे वर्णन सहाव्या अध्यायामध्ये केले आहे. त्यानंतर सातव्या अध्यायाच्या प्रारंभी परा व अपरा असे प्रकृतीचे भेद दाखविले आहेत. नंतर भगवंताला भजणाऱ्या 4 प्रकारच्या भक्तांचे म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानीपुरुषांचे वर्णन केले आहे. तसेच 7व्या अध्यायात 7 प्रश्न उपस्थित केले आहेत. 8व्या अध्यायामध्ये त्या प्रश्नांची उत्तरे सांगितली आहेत. तसेच भक्त आणि सर्वसामान्य माणसे यांचे प्रयाण कसे होते व प्रयाणासाठी शुद्ध काळ कोणता हा विषय अध्याय संपेपर्यंत कथन केला आहे. मग वेदांमध्ये कर्म, ज्ञान, आसन या संबंधीचे जे परिपक्व विचार आहेत तेवढे 1,00,000 श्लोक असलेल्या महाभारतात सापडतात. महाभारतात सांगितलेल्या 18 पर्वांतील अभिप्राय श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादरूपी गीतेच्या 700 श्लोकांत आहे आणि तोच एकट्या 9व्या अध्यायात आहे. म्हणून 9व्या अध्यायातील अभिप्रायावर उत्तम प्रकारे शिक्कामोर्तब करण्यासाठी भय पावलेला मी गीतेचा अर्थ मराठी भाषेत उत्कृष्ट पद्धतीने सांगितला असा व्यर्थ अहंकार मी काय म्हणून करू. अहो गुळा साखरे मालयाचे, हे बांधे तरी एकची रसाचे, परी स्वाद गोडियेचे आन आन जैसे, एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठाय जाणविती, एक जाणो जाता हारपती, जाणते गुणेसी. हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. अहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वाऊनी उतरली समुद्री कटके, एकी आकाशी सूर्याते धरिले, एकी चुळीची सागराते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. परी हे असो येथ ऐसे, राम रावण झुंजीनले कैसे,
राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे. ते नवमीची याची ऐसे मी म्हणे. या निवाडा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थू हाती. एवं नवही अध्याय पहिले, मिया मती सारिखे वाखाणिले. आता उत्तरखंड उवाईले, ग्रंथाचे ऐका. एथ विभूती प्रतिविभूती, प्रस्तुत अर्जुना सांगिजती. ते विद्गधार संवृत्ती, म्हणी पैल कथा. देशी चेनी नागरपणे, शांतू शृंगारा ते जिणे. तरी ओविया होती लेणे, साहित्यासी. मूळ ग्रंथीची या संस्कृता, वरी मराठी नीट पडता. अभिप्राय मानलिया उचिता, कवण भूमी हे न चोजवे. अहो, गूळ आणि साखर यांच्या ढेपा जरी एकाच रसाच्या तयार केलेल्या असतात, तरी पण त्यांची गोडी ही निरनिराळी असते. त्याप्रमाणे गीतेच्या सर्व अध्यायांत जरी ब्रह्मस्वरूपाचे वर्णन केले आहे, तरी काही अध्यायांत अधिष्ठान स्वरूप ब्रह्मस्वरूपाला जाणून घेण्याचे वर्म सांगितले आहे. काही अध्याय जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर जाणणारा ब्रह्मस्वरूप होतो. असे हे गीतेचे सर्व अध्याय श्रेष्ठ आहेत. परंतु 9व्या अध्यायाचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. परंतु महाराज, आपण मला प्रतिभेचे सामर्थ्य प्राप्त करून दिले, म्हणून मी त्यातील आशय प्रकट करू शकलो. अहो, वसिष्ठ ऋषींच्या छाटीने सूर्यासारखा प्रकाश पाडला. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. नलवानराने मोठे मोठे दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून वानरसेना समुद्राच्या पलीकडे नेली. मारुतीने जन्मताच आकाशात उड्डाण करून सूर्याला धरले होते. अगस्ती ऋषींनी एका घोटात समुद्रप्राशन केला. त्याप्रमाणे हे गुरुराया, मी मुखाने बोलू शकणार नाही. अशा 9व्या अध्यायातील अभिप्राय तुमच्या सामर्थ्याने मी बोलू शकलो. परंतु हे वर्णन असो. राम व रावण युद्धासाठी समोरासमोर आले असता त्यांनी युद्ध कशा प्रकारे केले, तर ते राम रावणासारखे केले असेच म्हणता येईल. त्याप्रमाणे 9व्या अध्यायातील श्रीकृष्णाचे बोलणे हे 9व्या अध्यायासारखे आहे असे मी म्हणतो. ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे, त्या तत्वज्ञानी पुरुषास हा मी केलेला निर्णय पटेल. याप्रमाणे गीतेच्या पहिल्या 9 अध्यायांतील सारभूत तत्व मी माझ्या बुद्धीप्रमाणे प्रगट केले. आता गीता ग्रंथाचा उत्तरखंड श्रवण करा. या अध्यायात आता प्रमुख विभूती व गौण विभूती अर्जुनाला सांगितल्या जातील आणि ती विभूतींची कथा वाक्चातुर्ययुक्त व रसयुक्त भाषेत वर्णन केली जाईल. मराठी भाषेतील विषय सौंदर्याने शांत रस हा शृंगार रसालाही जिंकू शकेल. या मराठी ओव्या साहित्यशास्त्राला अलंकार होतील. मूळ गीताग्रंथ संस्कृत असून त्यावर माझी मराठी टीका जर एकाग्रतेने वाचली आणि त्यातील सूक्ष्म अभिप्राय अंतःकरणाला पटला, तर गीतेला ओवींचा आधार आहे का ओवींना गीतेचा आधार आहे असा संभ्रम वाचकांच्या मनात निर्माण होईल. जैसे अंगाचेनी सुंदरपणे, लेणिया अंगची होय लेणे. तेथ अलंकारिले कवण कवणे, हे निर्वचेना. तैसी देशिया आणि संस्कृतवाणी, एका भावार्थाच्या सुखासनी. शोभती आयणी चोखट ऐका. उठावली या भावारूप, करिता रसवृत्तीचे लागे वडप. चातुर्य म्हणे पडप, जोडले आम्हा. तैसे देशियेचे लावण्य, हिरोनी आणिले तारुण्य. मग रचिले अगण्य गीता तत्व. जो चराचर परमगुरु, चतुरचित्त चमत्कारू. तो ऐका यादवेश्वरू, बोलता जाहला. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, ऐसे बोलिले श्रीहरी तेणे. अर्जुना आगवियाची मातू अंतःकरणे, दडवता आहासी. ज्याप्रमाणे मूळचे शरीराचे सौंदर्य दागिन्यांची शोभा वाढविते,
त्यावेळी कोणी कोणाला शोभा आणली याचा निवाडा करता येत नाही. त्याप्रमाणे मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्हीही एकाच अभिप्रेत अर्थाच्या पालखीत शुद्ध स्वरूपाने शोभत आहेत. तरी तुम्ही संस्कृत भाषेबरोबर अमृतमधुर मराठी भाषाही श्रवण करा. गीतेचा पुढील अभिप्राय सांगत असताना शृंगारादी नवरसांचा वर्षाव होऊ लागतो. तेव्हा वाक्चातुर्य म्हणू लागते की आम्हाला या रसाळपणामुळे श्रेष्ठ अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली. मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन मी नवरसांना ताजे टवटवीत केले आणि मग गीतेत सांगितलेले सिद्धांत मराठी भाषेत रचले. याप्रमाणे जगाचे महान गुरु असलेले आणि चतुरांच्या चित्ताला आश्चर्यभूत यादवांचे राजे श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते आता एकाग्रतेने श्रवण करा. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने कोणते वचन बोलले ते ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाल्यामुळे आता तुझ्या अंतःकरणात हे आत्मज्ञान स्थिर होईल. श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, तू पुन्हा माझे श्रेष्ठ वचन श्रवण कर. कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुला तुझे हित होण्यासाठीच मी हे सांगत आहे. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची तुकिले. तवटाचे नव्हे भले पुरते आहे. घटी थोडेसे उदक घालिजे, तेणे न गळे तरी वरिता भरिजे. ऐसा परिसवनी पाहिलासी तव परिसविजे. ऐसेची होतसे अवचित या वरी सर्वस्व सांडिजे. मग चोख तरी तोची भांडारी कीजे. तैसे किरीटी तू आता माझे निजधाम की. ऐसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे. पाहोनी बोलिले अत्यादरे. गिरी देखोनी सुभरे मेघू जैसा. तैसा कृपाळुवांचा रावो. म्हणे ऐके गा महाबाहो. सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे. पिकाची जरी वाढी देखिजे. या लागी नुबगिजे वाहो करिता. पुढत पुढती पुटे देता. जोडे वानियेचे अधिकता. म्हणून सोने पंडू सुता शोधूची आवडे. तैसे येथ पार्था तुझा आभार नाही सर्वथा. आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. जैसे बाळका लेव विजे लेणे. तया शृंगारा बाळकाई जाणे. परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊलिये दिठी. तैसे तुझे हित आघवे. जव जव का तूज फावे. तव तव आमुचे सुख दुणावे. ऐसे आहे. आता अर्जुना असो हे विकडी. मज उघड तुझी आवडी. म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आम्हा येतुलियाची कारणे. तेची ते तुझशी बोलणे. परी असो हे अंतकरणे अवधान देई. तरी ऐके ऐके गा सुवर्म. वाक्य माझे परम. जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझ खेवासी आले. आम्ही मागील अध्यायात जे काही सांगितले आहे त्यावेळी तुझे लक्ष किती आहे हे आजमावून पाहिले. तुझे लक्ष अपूर्ण नसून पूर्ण आहे असे कळून आले. ज्याप्रमाणे नवीन मडक्यात प्रारंभी थोडे पाणी घालून ते गळत नाही असे पाहून मगच ते मडके पूर्ण भरतात, त्याप्रमाणे तुला जे तत्वज्ञान ऐकविले ते तुझ्या अंतःकरणात बिंबले हे जाणून पुढे तुला आणखी ऐकवावे असे वाटत आहे. एखादा नवीन चाकर आला तर त्याची परीक्षा घ्यावी आणि तो प्रामाणिक आहे हे कळाले तर त्याला खजिनदार करावे. त्याप्रमाणे तू लक्षपूर्वक ऐकतोस हे कळल्यामुळे तू माझ्या ज्ञानाचे भांडार झाला आहेस.
याप्रमाणे सर्वेश्वर श्रीकृष्णाने अर्जुन मोठा अधिकार संपन्न आहे असे पाहून आदराने बोलण्यास प्रारंभ केला. ज्याप्रमाणे पर्वताला पाहून मेघ जसा अधिक भरून येतो, त्याप्रमाणे कृपाळूंचा राजा श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, आता ऐक. यापूर्वी सांगितलेलाच अभिप्राय यापुढे सांगत आहे. दरवर्षी शेतामध्ये पेरावे आणि ते पीक फुलून आले तरी शेताची मशागत करण्यास कंटाळू नये. हे अर्जुना, सोन्याला पुन्हा पुन्हा क्षाराची पुटे दिल्यामुळे सोन्याचा कस वाढत जातो आणि ते सोने अधिक शुद्ध करावे असे वाटते. त्याप्रमाणे अर्जुना, हा अभिप्राय सांगण्यात आम्ही तुम्हावर काही उपकार करत नाही. आम्ही आमच्या सुखाच्या स्वार्थासाठी बोलत आहोत. जसे बालकाला अलंकार घातले असता त्या शृंगाराला मूल जाणते काय, परंतु तो सुखाचा सोहळा आई आपल्या दृष्टीने पाहत असते. त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसे जसे तुला समजेल तसे तसे आमचे सुख वाढत जाईल, अशी वस्तुस्थिती आहे. आता हे अलंकारयुक्त बोलणे राहू दे. माझे तुझ्यावरी खरोखरच प्रेम आहे, म्हणून तुझ्याबरोबर कितीही सुखसंवाद केला तरी माझी तृप्ती होत नाही. म्हणून आम्हाला तेच तत्त्वज्ञान सांगावे लागते. ही पुनरुक्ती होते तरी पण माझ्या बोलण्याकडे अंतःकरणापासून लक्ष दे. हे वर्म जाणणाऱ्या अर्जुना, माझे हे परमश्रेष्ठ वचन ऐक. हे फक्त वचन नाही तर वचनाच्या रूपाने अक्षरांचा पेहराव करून व अंगावर अलंकार घालून साक्षात परब्रह्म तुला भेटावयास आले आहे.